रूपाचा अभंग बुवाने सादर केलाय. खरोखरच सुंदर सादरीकरण बुवा. आणि मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतोय की आमचा सुद्धा दशावतार हा श्रीदेव स्थानेश्वर दशावतार नाट्यमंडळ किंदवडे देऊळ वगैरे. आणि मी पण हे थोडं जरा काम करते नाटक नाही तुला माहितीसाठी सांगते. बंड्या फ्रेंड यांच्याकडून संदेश परब या 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. हा तर काय बुवा चाय पितच ना पी काहीतरी सांगलंय भा केसांचं सांगलंय. हॅलो बुवा कडे उभा ए बाबा सोन्या जसं मी तुझ्याकडे एकटक बघित होत ना होतय ना सगळे काहीतरी ते योगेश वाडवले ते मानतय मी नेमकं तुझी डबल बारी त्यांच्या बरोबर झाली ते होऊ होणार बरोबरच ते पण बुवा चांगले होते. काय म्हटलं केसांवर ना सांगितलं मग ना हे बारीक केस असे जसे पडतील. अरे माझे जे केस होते ना आई शपथ तुका सांगते त्या केसातच तुका गुंडाळला असतोय. खाली म्हणजे 2 वर्ष झालं ना ते कापून टाकलंय कारण का आता मी कमी केलंय दशावतारात काम करून जा. बरोबर हे आता राजेश ना त्याचे 4 पटीन केस होते आणि ते धुपके म्हणजे अख्खं भुतून रवलं असतं एवढे केस होते. आता कसं झालं ऊन आंब्याचं सीजन काय नाही काय असतं ते घामान तुला घाम येत ना येत ना हा काय तुका येतच ना हा उमले एवढं त्याच्या घाम नाही तसं नाही. घाम प्रत्येकात त्यांना माहित आंब्या काढताना काय होतं प्रत्येकाला माहित काय परिस्थिती येतात ती कारण काय त्यांचं भरपूर मोठं बिझनेस आहे आणि बुवांची अशीच प्रगती त्या परमेश्वरांना त्या आंब्याच्या व्यवसायात करून द्यावी ही सदिच्छा. फळमाशी बसून त्यांच्या आंब्यात धोकवता नाही ही प्रार्थना या सत्यनारायणच्या समोर करताय. आणि जगा आज नुकसान झाला असा आंब्याचा कोणाच्या सांगण्यावर ना आता त्यांचं काय नाव आपण घेऊया नको पण कसं त्यांच्या समृद्धी प्रमाण झाला असत तर नुकसान उद्याच्या दिवसात सत्यनारायण महाराज त्यांचा भरून देईल. कारण अर्धे आंबे पाठूचे होते कोणाला तरी ते सोडून टायमिंगवर हा येऊ काय म्हणजे बुवांचा बरोबर आहे बारी घेतल्यानंतर टायमिंगवर पोचणं हे महत्वाचं त्यासाठी ते थोडासा नुकसान झाला पण परमेश्वर नक्कीच उद्याचा जर नुकसान झाला ना आजचा तर डबल होईल. म्हणजे नुकसान डबल होईल ते मागत नाही होत त्याची भरपाई डबल होईल. माझं शाप नाही बरोबर शाप नाही आणि मी निर्मळ माणूस आहे तर म्हणला ना अजिबात म्हणजे हिंसक तू जरा मला हिंसक दिसत आयुष्य पसंत जरा हिंसक दिसतो म्हणजे मगाशी मी तुला सांगलोय ना तुझी ऐकण कीर्ती हा नाही बोललंस बरोबर चांगलं छान बोललंस. दादा गुढीचं सांगितलंस बरोबर चांगलं पाठलं बरोबर काय काय गोष्टी जे सांगलंस ना चांगले सांगत पण एवढा सुद्धा चरबाट लावू नको. आता मगाशी तूच काय सांगलंस की ह्या असला काय बोलणं ऐकत गेलेले असतात लोक ना भजन चांगलं भजन ऐकत गेलेले असतं मग ह्या स्वतःहून तू असं काहीतरी चरबाट म्हणजे चरबाट म्हणत नाही ते का पण जास्त बोला नको नाही तर मागा नाहीला जर काय करू लागात आमच्या संध्याकाळना दाबान आणि इसडू घेऊन एके बाजून मी शिवतले हा तर नाहीला होतो थोडक्यात आवत तर उद्याचा दिवस खायचं लक्षात घे बरोबर आहे ना. उद्याच्या दिवसाचं महत्व मोठं आणि आज हे कसं जवळजवळ सत्यनारायणाच्या समोर आपण नतमस्तक होऊया पण काही गोष्टी आज तर आपण सांभाळूया नंतरच्या कधी योगायोगा जर कधी बारी मिळाली तर बघूया नक्की पण आज जरा थोडा आवडता घेऊया कारण काय दिवस उद्याचा जसा वेळ वाजची तशीचा वेळेचं महत्व पाळणं आपलं कर्तव्य म्हणून प्रेम
बुवा प्रेमात सांगितलं ना फक्त उलटा होता त्यांच्यावर. प्रेमात होता जे कमनशिब असतं ना कमनशिबी त्यांचा तसा होता. पण जो निर्मळ मनात प्रेम करता हृदयाच्या अंतःकरणापासून जो प्रेम करता ना त्याचा प्रेम कधीच असफल होत नाही. आणि प्रेमाचं तर माका तू मुळीच सांगा नको अजिबात. समजला ना. प्रेम हे शब्द किंवा हे प्रेम एकमेकावर प्रेम करतात तर वेगळा लव सीन वेगळो आणि बुवा मी तुझ्यावर प्रेम करते तर वेगळा. आपला प्रेम कशी बोललंस ना आपले संबंध पुढे राहू एकमेकाशी वाईट बोलत नाही. बरोबर. आय लव्ह यू बुवा. विशाल विशाल नाही विलास. ठीक आहे मग तुझ्यासाठी एक गाणं. हा मुळीच नव्हत रे विशाल आय लव्ह यू. हाय हाय अविलास कसं झाला माहिती किंजवडे तोरसोळे किंजवडे तोरसोळे. अरे मी केव्हापासून ते योगेश बुवाने सांगितलं विशाल म्हणजे विशाल विशालच म्हणतोय. म्हणजे पहिल्याचं ते पण सांगतो मी तू सांगत विलास पण विशाल विलास या मला कन्फ्युजन होत होता. नव्हता असं करायचं. मुळीच नव्हते रे विशाल माझ्या मनात. हाय हाय विलास मुळीच नव्हते रे विलास माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी. अरे बुवा तुझ्यासाठी आले वना रे कान्हारे तुझ्यासाठी आले रे कान्हारे तुझ्यासाठी आले भजना. मुळीच नव्हते रे विलास तुझ्यासाठी आलो भजना रे विलास रे तुझ्यासाठी आलो भजना रे विलास रे. मुळीच नव्हते रे विलास माझ्या मनात मुळीच नव्हते रे विलास माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. हाय हाय तुझ्यासाठी आलो भजना रे विलास रे तुझ्यासाठी आलो भजना रे विलास रे तुझ्यासाठी आलो भजना. त्यांचे दशावतारातले एक थोडसा जास्त नाही कारण काय अधिकार नाहीये आणि भाषण तर मुळीच करणार. एक गणेश कवनातला एक 2 ओळी फक्त. शब्द स्वरूपी शब्द स्वरूपी All
बुवा रुपाळी सुंदर रूप